नमस्कार मित्रांनो, DNK न्यूज मराठी आपल्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटताना दिसतोय। मराठा आरक्षणाचा GR मनोज पाटील यांच्या हातात दिल्यानंतर प्रचंड विरोध OBC समाजातून झाला। एकीकडे मनोज पाटील जरांगे म्हणतायत की आरक्षण घेऊ तर OBCतूनच, परंतु दुसरीकडे मात्र OBC समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही कोर्टात जाणार आहोत। पाहूया काय म्हणाले ते। आता काल जो काही GR काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा OBCचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का। आपल्या वतीने काय केलं जाणार आहे? नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे, कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। जात बदलता येत नाही ना। आपण या संदर्भात न्यायालयात जाणार आहात का? होय। प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा पत्रकार परिषदेत सांगितलं की मराठा समाजाला जो काही GR दिला गेला तो GR सरळ खोटा आहे। मराठ्यांना OBCतून आरक्षण मिळू शकत नाही, ही सरकारने केलेली मराठा समाजासोबत फसवेगिरी आहे। पाहूया काय म्हणाले ते। भारतीय जनता पक्षाने GR मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे, फसवणारा आहे। त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय, गंडवलेलं आहे। जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं, फसवलेलं आहे। जरांगे पाटील आंदोलनात बसले होते, सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे, गंडवलेलं आहे, अशी असणारी परिस्थिती आहे। जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही, त्यावेळेस हा GR बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाही, एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे। आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आता प्रश्न असा आहे की सरकार दोन्ही समाजांना न्याय कसा देणार? एकीकडे मराठा समाज आरक्षणावर ठाम तर दुसरीकडे OBC समाजाचा प्रचंड विरोध। आता हा वाद कुठे थांबतो? खरंच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का हा मुद्दा आणखी लांबणीवर जाणार? या सर्व प्रश्नाचे उत्तर येणारा काळच आपल्याला सांगेल। त्यासाठी पाहत राहा DNK न्यूज मराठी आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा,